नमस्कार मित्रांनो. काठमांडूमध्ये 2 दिवस राहिल्यानंतर आता वेळ होती युरोपाची. कारण आपल्याला पुढे जायचं आहे पोखराला. नमस्कार मित्रांनो, हे आहेत खेमराज यांनी. मी तर काठमांडूला आल्यापासून खूपच माझं म्हणतात ना काळजी घेतली आहे. अगदी राहण्यापासून ते अगदी गाडीचं सामान वरती नेण्यापासून ते अगदी रोज नाश्ता आणि जेवण याचे सगळं काही म्हणतात ना जबाबदारी यांनी सांभाळली. त्यांचे खूप आभारी आहोत. त्यांचं हे हॉटेल आहे, हॉटेल श्री गुरु. हे जवळच आहे, टॉवर जो आहे फेमस टॉवर आहे त्या टॉवर जवळ त्यांचं हॉटेल आहे. त्यांचे दोन तीन एक सलग हॉटेल आहेत. त्याच्यामध्ये चांगली व्यवस्था होईल आपली आणि खानपान तर एकदमच छान, अगदी घरगुती असल्यागत मला अनुभव आला आहे. तर तुम्ही इथं काठमांडूला आला तर अवश्य यांच्या हॉटेलमध्ये थांबा. खेमराजला निरोप देऊन आता आपण कूच करूयात पोखराच्या दिशेने. काठमांडू ते पोखरा हा प्रवास काही सोपा असणार नाही याची कल्पना मला पहिल्या काही तासामध्येच आली. दळणवळणाचा मुख्य मार्ग असल्यामुळे या रस्त्यावरती प्रवासी तसेच माल वाहतूक करणाऱ्या वाहनांची इथे रेलचेलच होती. काय कंडिशन झाली आहे. कालच त्याला धुतलं होतं. मी म्हणलं की प्रवास करतोय कुठे पोखराला, तर नीटनेटकं जावं. तर बघा किती धूळ तयार झाली. इथे पण इथे पण इथे पण इथे पण. त्याचं काम चाललं आहे आणि बरीचशी लाईन लागली आहे. नदीचा मस्त प्रवाह आहे पण फायदा नाही आहे. ट्रॅफिकमध्ये अडकला आहोत. चाय मिलेगा? चाय चाय टी चाय. पोखरा के लिए थैंक यू. शेवटी संध्याकाळी फारच उशिरा
मी पोखराला पोचलो. सुदैवाने त्या ठिकाणी एक चांगलं हॉटेल माफक दरामध्ये आपल्याला भेटलं आहे. नमस्कार मित्रांनो, छानपैकी नाश्ता झाला आहे आणि आता आपण निघालो आहोत पोखराच्या आसपास असणाऱ्या पर्यटन क्षेत्रांना भेट घेण्यासाठी. आपण निघालो आहोत सकाळी लवकर, जवळपास 11 वाजले आहेत. अजून तक ते काय ओपन झालं नाही, कारण हे जे प्लेस आहे ते फक्त संध्याकाळी ऍक्टिव्ह असतं. संध्याकाळी ते खूप काही रेस्टॉरंट वगैरे ओपन असतात. सध्या आपण लेककडे चाललो ना, सध्या आपण चाललो आहोत महेंद्र केव कडे, कारण आपण लेक साईड जवळच राहतो, त्यामुळे आपण ते संध्याकाळी कव्हर करूयात. आहे ते बाईक. तर आता आपण जात आहोत महेंद्र गुहा. हे तिकीट काढूया. ₹80.
महेंद्र केव जालो बांडे म्हणजे महेंद्र केवकडे जाण्याचा मार्ग. इथं काहीतरी ग्रुप आलेला आहे, त्यात लहान मुलं पण आहेत. वा, लोकेशन सुंदर वाटतंय. हॅलो, क्यूट क्यूट आहेत ना मुलं ही. त्यांना घरी घेऊन जावं वाटतंय मला तर. हा, महेंद्र केवकडे चाललो आहोत. बाय बाय. काय महेंद्र केवकडे चाललो आहोत आपण. अरे वा, लगेच चालू होते केव. अच्छा, स्टेप्स खाली उतरूयात आता हळूहळू. बहुतेक हा निसरडा असेल. हा रस्ता पकडून पकडून गेलं पाहिजे. अरे वा, आता मी जरा अनुभव येतोय आपल्याला. नॅचरल लाईट आहे. हे पाणी मोबाईलवरच्या कॅमेऱ्यावरती पडतंय, ते मला अवॉइड करायचं आहे, नाहीतर पुन्हा चुकीचं शूटिंग व्हायचं. अरे वा, ही केव आहे ती रस्त्याच्या खाडून गेली आहे. अरे वा, ही जी काही महेंद्र केव आहे ती फारच मोठी आहे. गुफेच्या शेवटी एक गणपतीचं मंदिर स्थापित करण्यात आलं आहे. त्या मंदिराचं दर्शन घेऊया आणि आपण परतीच्या वाटेला लागू.
माघारी जातो आहोत आपण. इथे टुरिस्ट सीझन मेन नसल्यामुळे एवढी गर्दी नाहीये. सीझन मध्ये खूप गर्दी होत असणार इकडे. अशा रीतीने आपण महेंद्र गुफा कव्हर केली आहे. आता माघारी जात आहोत. ग्रुप आला आहे. साहजिकच तेच लोक असे मंदिर वगैरे कव्हर करणार. आणखी इथे काय सुंदर काय बघूया. बगीचा वगैरे आहे इथे. केळ वगैरे आहेत. केळी ते उंच आहेत. खूपच उंच आहेत. दुसरं काय काय बघू. कव्हर केलं आता दिसतंय हे असं. अच्छा, तसं वातावरण बऱ्यापैकी क्लिअर झालंय. मगाशी क्लाउडेड खूप होतं, पण आता जरा पांढरे ढग आहेत. सुंदर छान. परत चालले आपण वरती. चला, अशा रीतीने आपण ते परत आले आहोत जिथून आपण एंट्री केली त्या ठिकाणी. याच्या वरती सुद्धा बहुतेक काहीतरी टुरिस्ट अट्रॅक्शन बांधून ठेवलेलं आहे. आपण पाहता इकडे. तर तिकडे आपण काय जात नाही सध्या तरी. तर एकंदरीत चांगला अनुभव होता महेंद्र गुफाचा. आणि या ठिकाणी मी पाहतोय की बऱ्याच प्रकारे हे टुरिस्ट बसेस अवेलेबल आहेत. बहुतेक पोखराच्या मेन जे काय लेक साईड आहे, हे जे टुरिस्ट प्लेसेस आहेत यांना कव्हर करतात. ते प्रायव्हेट पण असतील काहीतरी. आणि ह्या बहुतेक गव्हर्नमेंटनं परमिट दिलेल्या पण गाड्या आहेत दिसतात. एकाच प्रकारच्या गाड्या. ठीक आहे. तिथं खाण्यापिण्यासाठी बरंचसं काय आहे आपल्याकडे. सध्या बहुतेक टुरिस्ट सीझन ॲक्टिव्ह नसल्यामुळे सगळी दुकानं ओपन नाही आहेत. ठीक आहे. तर आपण आपल्या गाडीकडे वळूयात. हेल्मेट करतो आणि मग आपण चमेरी गुफाला जाऊया. आजच पटवामुळे एकाच ठिकाणी, ज्या ठिकाणी बसली नाही अंधार आहे, एक कोंदट वातावरण आहे, त्या ठिकाणी हे वटवाघळाचं आश्रय स्थान म्हणू शकतो आपण. अरे लगेच जवळच आहे. बघायसाठी आपण जातोय. चमेरी गुफा. थँक्यू. या ठिकाणी नॅचरल काहीतरी झरणा आहे, झरा आहे. त्याचं पाणी लोक घेऊन चालले. अरे वा, मोठ्या प्रमाणात. चमगादड़, चमेरी, वटवाघळ, बैट्स, तेरे कितने नाम. ये नाम देखते
अब तेरे काम देखते हैं कैसा काम किया है। चमेरी गुफा, चमेरी गुफा, थँक यू। लग्न दिसतंय इकडे, घोडसवार मिळते वाटतं। इकडे बॅट गेम्स बाईक पार्किंग इकडे। तर मंडळी आता आपण बाईक पार्क केली आहे खाली इथे आणि आता आपण चाललो आहोत चमेरी गुफा म्हणजेच वटवाघळांचं घरटी बघायला चालले आहोत। हे पण एक टुरिस्ट प्लेस झालं आहे। चला आलोच तर पाहूयात वटवाघळ। तिकीट आहे इथे काही 80 रुपये असं सजेशन तिकीट काउंटर सजेशन केल्याप्रमाणे आता आपण गाईड घेऊन चाललो आहोत। कारण ठीक आहे आपण तर रोज रोज येणार नसल्यामुळे आपण हे करूया ऑफरोड सर्विस। मैं इंडियन आर्मी बुबू बोलो उनको। हाँ रिटायर हो गया। सुन लिया मेरा नाम बसंत बहादुर है। हाँ हाँ वसंत बहादूर आहेत। 11 साल हो गया रिटायर हो गया। अच्छा आर्मीमधून रिटायर झालेले आहेत आणि इथे गाईडचं काम करत आहेत। चांगलंच काम करत आहेत। बघूया आता हळूहळू इधर से आएंगे हम। आता वाई टू एग्जिट। हाँ बरोबर। अब तक कुछ महिला भी नहीं होता है। नाही टेन्शन नाही, बाईक घेऊन आलोय मग म्हणलं तर काय टेन्शन नाही मला, कपड्याचं काय टेन्शन आहे। बरंच खोल दिसतंय हे। लगता है इधर लगता है। बीच में रखना। बीच में रखना। गॉट इट। हे सांगतायत की पायरीच्या मध्य पाय ठेवा नाही तर कसं यांना जाऊ द्यात। अशा रीतीने आता आपण चालले आहोत। आपलं पहिलं ॲडव्हेंचर आहे। एक मिनिट पकडून चाललो। गाईड करतायत। अवघडच असतं का? ह्यांचा काय रोजचा रस्ता असणार आहे हा, तर त्यांचे पाय पडतायत त्यामुळे माझ्यासाठी टॉर्च लावली त्यांनी। मी अंधारा चष्मा घातले आहे। 2 मीटर जरा सर नीचे करने का इधर। ओके गॉट इट। एक मिनिट आता एक नॅरो पॅसेज आहे तिथे आपण जाऊयात। ॲडव्हेंचर आहे खरोखर, इंटरेस्टिंग पण आहे। महेंद्र गुफापेक्षा इंटरेस्टिंग आहे हे। हाँ ये ऐसा नहीं है। ये इंटरेस्टिंग है, एडवेंचर है। एडवेंचर मैंने गाइड लेके आया था। नहीं जरूरत तो नहीं। बहुत इजी है वो। बराबर। अपन ये आप घर बनाएंगे?
जाएंगे? नहीं नहीं ठीक है, फॅमिली के साथ आएंगे तो. ठीक आहे. दिखाई ना जरा, लाईट मारतोय. घर बनायचं. असे लोक इथं आले की असं दगडांचं घर बनवतात. हे काहीतरी सिम्बॉलिक काहीतरी असेल. बस. ऊपर देखिए बैट इसको भरे घेते इनको आएगा. अच्छा, तर अशा रीतीने हे आहेत बॅट्स. ओके, लहान लहान बॅट्स आहेत ते. और क्या है यहाँ पे? और उधर भी बैट देखूंगा. अच्छा, यहाँ पे वापस लाइट मार दीजिए. आता इथे पुन्हा एकदा वटवाघळ आहेत. दिसत नसेल कॅमेऱ्यामध्ये कदाचित, पण आहेत. मला डोळ्यानंतर दिसत आहेत. आवाज पण करतात ते लोक. अशा रीतीने नॉट शुअर की तुम्हाला किती दिसतं. इसमें बोर्ड मारून जरा. बस ठीक है. इसमें क्या लिखा है सर? हाँ हाँ नेपाली में ना. हाँ हाँ. प्लीज डोंट क्लिक अदर हैंड. तो आपको मालूम है ये कृपया बुद्धे लोग नहीं, वृद्ध बुढ़ा बुढ़ी है ना, बुढ़ा बुढ़ी तथा बाल बालिका छोटा बच्चे को माथी बोला तो ऊपर उधर से मत जाना बता रहा है. हाँ हाँ, अटक जाएंगे. इतना उनके ऊपर एनर्जी नहीं रहती. हाँ, आता आपण बेबीचं पिल्लू बघायचं चाललं. जूम करिए 5-7 हैं यहाँ, 2 हैं. जूम कर सकते हैं ना. अच्छा, एक मिनट झूम हो गया. छोटा बेबी बैग है. रुको, ऐसा रुको. हिलचाल कर रहा है कोई. आ रहा है ना. इधर तो नहीं है. हाँ इधर. हाँ उधर बड़ा बेबी बैग. हाँ इसमें 2 हैं वहाँ पे. हाँ इकडे 2 हैं. अब ये बड़ा होगी इधर आते हैं, फिर ऊपर आ गए. अच्छा, छोटा असताना इकडे. बच्चा अभी निकाला. अच्छा भी है. एक मिनट फोटो निकालता हूँ. यहाँ पे ठीक है. अच्छा 11-12 के बच्चा पूरे दिन आते हैं. अच्छा, के लिए. तो दुर्गा पूजा में छुट्टी रहती है यहाँ पे? रहते हैं 1 महीना. क्या बात कर रहे हो? दसरा हाँ. और त्योहार एक ही साथ साथ है ना. 1 महीने विदा होता है. देखिए ये सफेद वाला पत्थर को हिंदी में चुना पत्थर बोलते हैं. हाँ हाँ ये इंग्लिश में लाइम स्टोन. बराबर. रोज पानी पड़ने से 100 साल का बाद 1 इंच बढ़ता है. अच्छा, साइंस वाला को आप बताने से मालूम पड़ेगा. बराबर. साइंस पढ़ने वाला को आता है इसके बारे में. इधर लाइम स्टोन सुंदर है. आपको फैमिली को देखेंगे ना. हाँ बराबर. बच्चों को नेचुरल है. लाइम स्टोन आहे ते. अच्छा, एक मिनिट झूम करतो. ओके, लाइम स्टोन मध्ये फॉर्म झाले आहेत. ओके, अरे यार ये भी है. नाइस. ओके, इंटरेस्टिंग. इथं आल्यामुळे आता आपल्याला कुठं व्हिएतनामला वगैरे जायची गरज नाही, थायलंडला जायची गरज नाही. या ठिकाणीच तुम्हाला सगळं काही. दिखाऊं मैं कुछ चीज आप फोटो खींचेंगे. हाँ ये बाग है. हाँ दिख तो रहा है. जरा जूम देना डिट्टो वही आ जाएगा. हाँ थोड़ा जूम देना. बड़ा बनाना. वाघाचं फॉर्मेशन आहे. बरोबर आहे. आया गणपति बाप्पा. एक मिनिट झूम आउट करना पड़ेगा. हे गणपती बाप्पाचं चित्र आहे. हाँ अच्छा. ओके, लंबर नाग देवता. हे नाग देवता आहे. ये हाथी का सूंड. एक मिनिट. या हे नाग देवता. ये हाथी का सूंड. हातीचं सुंड. ओके, ये शंख पत्थर ऐसा बैंड हो रहा है ना. हाँ हाँ हाँ. शंख शंखचं फॉर्मेशन आहे. बरोबर. ठीक है. राइट. वो जगह में खींचिए. गाय भैंस का दूध जैसा है वो देखो. ये वो लाइमस्टोन. अच्छा. ओके, आ रहा है ना. हाँ अरे ठीक है. ओके. हाँ जी.
त्यांच्या मागे मागे मी चाललो आहोत. ये क्या है आप बताइए. आपको मालूम नहीं पड़ा तो मैं बताऊंगा. व्हाट इज दिस? फोटो कैसे आ जाएगा ना, पहले बताना था ना आपने. हाथी का सूंड. हाँ दिख रहे हैं. फोटो खींचे से आ जाएगा ना. हाँ ठीक है. ये बनाया चीज नहीं है, जो नेचुरल. मैं देखा है आपको पूरा Natural नेचुरल है, है. natural. बनाया नहीं. एक मिनिट और डाल दो वहाँ पे. हाँ ठीक है. सगळं लाईमस्टोन आहे, त्याच्यामधून आपण हे पाहत आहोत. क्यों कैसा? इसमें साइंस पढ़ने में नहीं चाहिए. देखिए साहब, मैं इधर से पैदा हो गया हूँ, इधर से बूढ़ा हो रहा हूँ. ये भी लाइमस्टोन है. हाँ हाँ ये जिंदगी में यहाँ पानी पड़ा ही नहीं है. हाँ समझ गया ना. हाँ. कभी भी देखो गिला ही नहीं ना वो. गीला नहीं है. हाँ, अब देखो ये पानी पड़ता है, ये सब आला आला होता है ना, हाँ इसलिए बढ़ने की तो बहुत चांस है. हाँ साइंस पढ़ने नहीं पड़ता है ना. बराबर. हाँ, बोलना इससे पानी नहीं पड़ा है कभी भी. पानी नहीं. इस साइड में. इस साइड में हाँ नहीं. पानी पड़ता है नहीं, गिला ही नहीं ना. गीला नहीं है. हाँ देखिए. पानी होगा तो ही उसके हाँ, साथ वो ये फॉर्म साइड हो में जाएगा. पानी लीक होता है, चुनखड़ी देखिए, ताजा ताजा है. एकदम फ्रेश है. वैसे वैसे. अच्छा आगे बढ़िए. अब ये 2 तला हो गया. अच्छा. 2 फ्लोअर झाले आता. 3 तला से बाहर आता जाना है. 3ऱ्या फ्लोअरला आपण जाऊन सबसे बाहर जाना है. आता बाहेर जाणार आहोत आपण. त्यांनी चांगल्या प्रकारे आपल्याला गाईड केलं आहे. खरोखरच सोपं काम नाही हाँ, आहे. देखिए मैं मुस्लिम क्रिश्चियन को भाषा मेरे को आता नहीं, जो आप हिंदी बोलता नहीं ना हाँ, उनको, मैं इनको बिग कोपरा बिग कृष्णाक बता दूंगा. तो हिंदी बोलता है उसको मैं शेषनाग बताऊंगा. हाँ, हाँ शेषनाग. अच्छा. हाँ ऐसे लंबा. ओके. बहुत लंबा है ना. बरोबर यार. हाँ हाँ, ये भी तो लाइमस्टोन है. करेक्ट. ये भी था, ये हेलीमीटर लगा लगा के टूट गया ये. ओके हाँ ये भी था. ओके ओके. वही भी था. हाँ. ओके गॉट इट. हाँ, नाइस. ठीक है. अब इसमें लेफ्ट पैर यहाँ रखने का, ऐसा चढ़ने का. गॉट इट. नहीं नहीं अभी मैं आपको नजीक चमगादड़ दिखाऊंगा. वहाँ बैठिए आप. वहाँ बैठिए. ये पे बैठो. हाँ, नजीक देखो ना वहाँ बाजू में. ओके थोड़ी नीचे. ओके ओके ओके. हाँ. अशा रीतीने आपण हे वटवाघळ पाहत आहोत. ओके. नीचे तक है बहुत. खूप काय वटवाघळ आहेत ते उलटी लटकलेले आहेत. आपल्या वरती होते ज्यात आपण त्यांच्या लेवलनं बघत आहोत. अपने ऊपर था ना ये. अभी हम उनके सामने सामने आ गए. हाँ हम यहाँ आ गया. मस्त. ठीक है. अभी ठंडे में यहाँ चोट लगता है. देखिए अभी मोबाइल काम नहीं है. अभी मोबाइल जेब में. हाँ आइए आइए. आता आपण ह्या नॅरो पॅसेज मधून आलो आहोत. आपण एंट्री मारत आहोत. आता आपण तिकीट घेतलं आहे 60 रुपयाचं. नेपाली 60 रुपये. आता बघूया हा जॉर्ज म्हणजे जॉर्ज काय असेल ते काय आहे नक्की.
वा, आवाज येते पाण्याचा बघा. अच्छा, अशा रीतीने हे जवळच आहे. अच्छा, आता आत जायचं आपल्याला. आत जाऊया, बघूया सेकी रिव्हर जॉर्ज नक्की काय आहे. अच्छा, हे पाण्यातून जायचं आपल्याला. नॉर्मली हे पाणी इथं येत नाही, पण आता जास्त पाणी असल्यामुळे इथे येतं. हे वॉकवेवरती पण पाणी येतं. बघता येते. तर ते त्याच ठिकाणी जवळच एक हे विंध्यवासिनी मंदिर आहे. ते मंदिर बघायला आपण इथं आलो आहोत. गाडी तर लावली आहे पार्किंगला, आणि हे आहे ते मंदिर. विंध्यवासिनी मंदिर आहे, बुद्ध विहार आहे. पाहूयात आपण. मंदिर इथे आहे. बुद्ध विहार आहे. त्याच ठिकाणी या ठिकाणी हे विंध्यवासिनी मंदिरला जाण्यासाठी वरती स्टेप्स आहेत. सुरुवातीला दर्शन होतंय हे हनुमंतरायाचं. या ठिकाणी एखादा म्युझिक अल्बमचं, नेपाली म्युझिक अल्बमचं शूटिंग बहुतेक होत आहे. हा एपिसोड आपण इथे संपवत आहोत. पुढील भागामध्ये आपण भेट देणार आहोत तारांगण फोर्ट
आणि देवालय ही पोखरामधील दोन प्रसिद्ध ठिकाणे.